नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नावेडीमध्ये. आज आपण आलोय पुसेगावच्या मैदानावर. आणि पुसेगावचं मैदान म्हटलं की मित्रांनो, कसं वर्ल्ड कप जसा असतो तसा पुसेगावचं मैदान म्हणलं की वर्ल्ड कप एक सेवागिरीच्या पदरपर्शानं पावन झालेलं नगरी तिथं पुसेगाव. आणि इथलं मैदान म्हणजे कसं, जो बैल ह्या मैदानात एक नंबर करील तो कंटिन्यू एक नंबर मध्ये राहतो असं म्हटलं जातं. तर नमस्कार. नमस्कार. कसं आहे मैदानात नियोजन काय? मैदानाचं नियोजन आता तुम्ही बघतायच. ह्या वर्षी गॅलरीची सोय नवीन केलेली आहे. ट्रॅक तर तुम्ही बघताय, बॅरिगेड बघताय, रेन पाईपची जी नवीन कल्पना जी आमच्या गावातल्या तरुण लोकांनी म्हणजे आमच्याच सहकार्याने जी सुचली ती आम्ही आता नवीन ह्या वर्षी राबवतोय. मित्रांनो, कसं होतं पुसेगावात नवीन काय तर बघायला भेटत. म्हणजे आज अनेक लोकांना प्रश्न पडला होता की आता नवीन काय प्रश्न, आता खालच्या सुट्टीचा कॅमेरा तर झाला विषय, आता नवीन काय प्रश्न काढणार. पण ह्यांनी एक चांगली कल्पना काढली आणि ती कल्पना कशी आहे ती सांगा. काय केलंय, फाटीपासून काही अंतरावर आमचं पंच असतील आणि पंचांच्या बी माग ते रेन पाईप केलेली आहे. ती अशासाठी केली आहे की पब्लिकची, तुम्ही बघताय पुशेगावचं मैदान म्हणल्यानंतर इथं पब्लिकचं किती असतं ती पब्लिक बी आवरावं, कुणाला हानमार होऊ नये ह्यासाठी ती आमच्या म्हणजे कमिटीला ती सुचलेली कल्पना आहे. त्यासाठी ते आम्ही केलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फाटी ओराडीची आहे, परंतु गाड्याला एवढं स्पीड लागणार आहे की बसच. कारण ज्याप्रमाणे रोलर वगैरे फिरवलाय किंवा त्या जरी चढा नसले तरी स्पीड लागणार. काय सांगतात? फाटी पळायला अतिशय सुंदर आहे. 15 फुटाची रुंद फाटी असल्यामुळे एकर वगैरे कुठे राहिले नाही, एकदम कठीण फाटी झालेली आहे ओराटी असली तरी. बरं, आता गेल्या वर्षी ह्या नियमात काय बदल केलाय तुम्ही? नियमावली आमची गेल्या वर्षी पण तिथे लॉबीला पुशेगावात कधीच निकाल नसतो. नियमावली सेमच आहे. आणि कुठल्या निकाला जे अवयव पुढे असेल त्याला निकाल असतो, ती आमची नेहमीचीच आहे, म्हणजे पारंपरिक निकाल. मित्रांनो, पुसेगावचं मैदान म्हणजे अनेक लोक म्हणतील बरं का की पायाव निकाल की तोंडाव निकाल. काय होतं, ज्यावेळेस पहिली जीभ बाहेर काढायची, तुम्हाला माहित आहे. आणि सुशांत सरांचं माझं एकदा दोनदा बोलणं झालं या विषयावर की मैदान म्हणजे कसं, जे अवयव पुढील कुठला पण बैलाने एखादा जीभ बाहेर काढून पळत होता. बरोबर आहे की. म्हणजे ह्याच्यामुळे काय फरक पडणार आहे? फरक म्हणजे काय आहे की एखाद्या बैलाचा पाय पुढं असतो आणि तेवढ्याच अंतरात एखाद्या बैलाचं तोंड पुढं असतं. तर मग पायावर जर निकाल दिला तर तोंडवाल्यावर अन्याय होतो, तोंडावर निकाल दिला तर पायवाल्यावर अन्याय होतोय. ह्यो फरक नको आहे आणि ह्यो अन्याय नको आहे, म्हणून हा बदल केला आहे. बरं, आता फॉलची सिस्टीम कशी आहे की फाटीला टच झाली गाडी तर का बाहेर गेल्यानंतर टच झाली तर टच झाली तरी पूर्ण म्हणजे लॉबी टच पारंपरिक जुन्या पद्धती. पारंपरिकच आहे. जरी टच जरी झाली मित्रांनो, म्हणजे जी गाडी सरळ येईल, भली ती 10 नंबरली होते पण सरळ आली पाहिजे, त्यालाच निकाल. अजून काय विशेष म्हणजे नियम अजून वेगळं काय? नियमावली तर ऑनलाईन नोंदणी केल्यामुळे पारदर्शकता भरपूर आहे. आले आम्ही सर्वसमक्ष लॉट टाकून मैदान चालू करणार आहे. त्यामुळं किती वाजता चालू होईल काय? साधारणतः 8ला पहिला फेरा जायला असं आमचं टार्गेट आहे. 8 वाजता. म्हणजे 7 वाजता लॉट पकडायला सुरुवात करणार. ज्याप्रमाणे म्हणजे माणसं सगळी झटती ती त्याप्रमाणे जर बघितलं मित्रांनो तर 6च्या आत फायनल होईल असं वाटतंय. हो, फायनल 100% करण्याचा प्रयत्न आहे. कारण जेवढं समाज गोळा होतो त्या सर्वांना विजेता बघण्याची लय हौस असते, त्यामुळे ती त्याच दिवशी पूर्ण व्हावी अशी आमची बी इच्छा आहे. तर काय आता तरी पण लाईटची सोय केली तुम्ही? हो, पूर्ण तयारी आहे त्याची लाईटची. म्हणजे लाईटची पण सोय आहे की जे इकडे तिकडे अर्धा तास उशीर झाला तर लाईट कव्हर होण्यासारखी सोय केलेली आहे. मैदानाची परवानगी 2 दिवसाची काढली असेल आधीच? परमिशन एका दिवसाची आमची आणि आम्ही एका दिवसात ती पूर्ण करणार. म्हणजे नियमच आहे की एका दिवसात परमिशन पूर्ण. आणि पहिली गोष्ट मित्रांनो, इथं कसं कोणावर अन्याय होत नाही, त्यामुळे या मैदानाकडं अनेक म्हणजे 14 देशात नाही मैदान बघितलं जात. अजून काय सांगचाल मैदानाविषयी? किती दिवसापासून बघताय तुम्ही मैदान? बोला की. तयारी तर चालली आता 20-25 दिवस. बर, किती दिवसापासून तयारी चालू आहे? तयारी तशी 1.5 महिना झाला चालू आहे. त्याच्यानंतर या 8 दिवसात जास्त युद्ध पातळीवर काम चालू आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे मैदानातला खडा ना खडा, म्हणजे ह्या गोष्टी एवढं बारकाईनं केलं की खडा ना खडा याचा गेलाय. काय आहे तुम्हाला सांगतो, जरी आता इथं आम्ही दिसत असलो तरी आमचं ज्येष्ठ असतील, गावातील सगळं तरुण वर्ग असेल किंवा ट्रस्टी असो, मठाधिपती असो, हे सगळ्यांचं योगदान यात आहे. आणि विशेष म्हणजे आमचे कडगुण ग्रामस्थ, काटकरवाडी ग्रामस्थ, त्यांनी आम्हाला जमीन उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांचं विशेष आभार. कारण त्यांच्या या सहकार्यातूनच ही दरवर्षीचं मैदान
म्हणजे आम्हाला ट्रॅक मिळतो या. आता फाटी किती अंतर फाटीच आहे? बरोबर 900 फुटाची फाटी आहे. 900 आणि प्रत्येक फाटी 15 फूट रुंद आहे. अॅक्युरेट कुठल्याही फाटीत फरक नाही की ही लहान ती बारकी. अगदी आपण जी मोजणी मशीन असते जमीन मोजायची ते मोजून काटकोनात पूर्ण फाट्या वगैरे आहेत. आणि खाली एका वेळेस किती गट जातील तरी अंदाज? ते आता आमच्या गाड्या आज किती नोंदवल्या आम्हाला 6 वाजेपर्यंत आपले अंदाज येईल. मग त्या किती ते आम्ही आता संध्याकाळी बऱ्याच अजून बारीक बारीक गोष्टी आहेत त्या आमच्या इंटरनल पूर्ण सगळे ग्रामस्थ बसून बऱ्याच गोष्टी ठरवल्या जातील. उद्या गट ज्यावेळी आम्ही काढू त्यावेळी सगळं स्पष्ट चित्र बरं. आणि आतापर्यंत किती गाड्या नोंद झाल्या ते काय? आता तरी तुम्हाला एवढं सांगू शकतो की कालच 700 क्रॉस झाले. 700. आज दिवसभरात आता किती जास्तीत जास्त गाडी बैलगाडी खिलार प्रेमींनी त्याचा म्हणजे महाराजांच्या याच्यात नोंदवावी आणि सहभाग घ्यावा असं आमचे पूर्णच महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना विनंती आहे. कारण आजचा दिवस आहे हातात की तुम्ही नोंदवू शकताय. बरं, आता कसं काय लोकांना ह्या गोष्टी आता इथं हे मैदान देवाचं मानलं जातं एक प्रकारे. आता काय होतं काय काय वेळेस ड्रायव्हर शिपूट चावतं किंवा अनेक 2 नंबरचं काम कोण कोण करते त्यांना काय सल्ला द्या? नाही इथं म्हणजे पूर्ण महाराष्ट्र शासनानं ज्या अटी सर्वोच्च न्यायालयाला घालून दिले त्याचं तंतोतंत पालन करण्याचं आमचं पूर्ण ट्रस्टीचं मठाधिपतींचं आणि मुळातच आमचं मैदान हिंद केसरी जे पब्लिकनं दिलंय ते असल्यामुळे त्याला गालबोट लागल. आणि शासनाच्या विरोधात कुठली गोष्ट आजपर्यंत आमच्या ग्रामस्थांनी केलेली आहे जुन्या नव्या तीच परंपरा आता पण तशीच राहणार. शेपूट चावला टाचणी मारणे किंवा चावणे हा जर प्रकार कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर विषय वेगळाच आहे. आणि आमच्या निदर्शनात जरी कुणाच्या आला तरी तेव्हा आम्ही ऑब्जेक्शनची वाट बघणार नाही. त्या गाडीला निकाल दिला जाणार नाही. कारवाई करणार आम्ही 100%. म्हणजे काय काय मैदानात मित्रांनो ऑब्जेक्शनची वाट बघते ती, पण इथं एवढं कॅमेरा येतं आणि इथं कोणच लपणार नाही. खालून वरपर्यंत शेपूट चावला तरी काय ड्रोन खालून वरपर्यंत कव्हर करणार आहे. हा वरती दोन्ही बाजूला दोन्हीकडे कॅमेरा आहेत, खाली कॅमेरा आहेत पूर्ण. आणि त्याच्यात निदर्शनास आलं तर ती गाडी बाद करणार आम्ही. आणि पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या समक्ष होणारे अँब्युलन्सची देवस्थान वेटरनरी अँब्युलन्सची सोय केली. पुन्हा मनुष्यांच्या अँब्युलन्सची आमच्या देवस्थानच्या 2 अँब्युलन्स आहेत ती पूर्ण आरोग्य यंत्रणा पशुची असो किंवा मनुष्याची असो दोन्ही पण 24 तास. अजून पब्लिकला बसा ह्या कडेला अजून चालूच आहे बसायचं. हो बसायसाठी अजून चालूच आहे काम. अजून लाईटचे 8 टॉवर्स आहेत ते उभे राहत आहेत. इथून तिथून 800 फूट दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग केलंय. बसायसाठी सुसज्ज दोन्ही बाजूला ट्रस्टीने शौकीनांसाठी बैलगाडी शौकीनांसाठी गॅलरी उपलब्ध केलेली आहे. तिथं बसतील पब्लिक. फक्त पब्लिकला पाठीच्या बाजूला उभं राहणार आमच्या आनंद म्हणजे एक रिक्वेस्ट आहे की बाजूनं जी गाडी पळती त्याला तुमच्या यानं बुजणी आहे. चांगला बैलगाडी बाजूला पडली तर त्याच्यावर अन्याय होतो. चांगली गाडी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होतं लोकांना असं वाटतं की आता पब्लिक नाही एखादा जरी गावला तर त्याचा खर्च त्यानं कसा आहे ते? नाही ते आमच्या अँब्युलन्सची ते आहे स्वतः जबाबदारी बघावं ती तर आहे. अँब्युलन्स न्यूज सोडणार इथं प्राथमिक उपचार जे असतील ते आमच्या अधिकारी आहेत तिथपर्यंत आमची देवस्थानचे सहकार्य पूर्ण प्रत्येकाला राहील. पण तरी पण प्रत्येकाने एवढी मोठी गर्दी की दरवर्षी ती गर्दी वाढतच जाते. कुणी त्याचा मोजदात करू शकत नाही. ज्या मागच्या वर्षी गर्दी आहे त्याच्यापेक्षा गर्दी वाढणारच. महाराजांचं मैदान आहे ती त्यांचीच ताकद आहे. त्यामुळे ज्यांनी त्याने आपापल्या जबाबदारीवरती बसणे आणि सुरक्षितता बाळगणे प्रत्येकाची जबाबदारी राहील. आता मैदानात बैलांचं पण डॉक्टर म्हणजे राहणार आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स त्यांच्या अँब्युलन्स आणि आपल्या मनुष्यांची पण रुग्णांची रुग्णवाहिका दोन्ही पण अवेलेबल आहेत. आता खालची जी फाटी आहे म्हणजे खालचा कॅमेरा आहे ती नवीन आता इथं विषयच नाही. पण जरी एकाने पुढे सुटली गाडी तर त्याला निकाल बाद आहे. आम्ही त्याला पाठीमागे घे म्हणणारच नाही. पाठीमाग नाही डायरेक्ट बाद. बाद हे कोणाला रिक्वेस्ट पण करणार नाही तुमची गाडी पुढे मागे. महत्वाची गोष्ट. त्यानं स्वतःहून मागे घेतली ठीक आहे. नाही घेतली आपलं जा पुढे तुझी गाडी बाद झाली रस्त्यात. आमची खालची झेंडा कमिटी जी निर्णय घेईल तो अंतिम सगळ्यांना बंधनकारक राहील. झेंडा पंच अजून काय सांगचाल तुम्ही? अजून काय नाही. झेंडापंच खाली पट्टा पद्धतच आहे. झेंडापंच आमच्या गावचेच आहेत. म्हणजे यात्रेतले जे पारंपरिक आमचे जे दरवर्षी असतात तेच आहेत. त्यात काय फरक नाही. आणि कुणालाही सांगितलं जाणार नाही तुझी गाडी मागा घे वगैरे काय. जे जसे उभा राहतील तसं त्यांना उभा राहणे. पहिल्या गटापासून तो निर्णय चालू होणार बाद पद्धत शेवटच्या गटापर्यंत पण तेच राहणार फायनल पर्यंत. तर मित्रांनो बघू शकता कसं आहे ह्या मैदानात दरवर्षी कुणीतरी म्हणजे अनुभव एक प्रकारे ह्या मैदानासारखी सगळी मैदान व्हावी अशी
इच्छा असते लोकांची, पण परंतु कुठं कुठं होत नाही. पण आता जी मैदान होईल ती ह्याचा अनुभव करून लोक मैदान करतील, म्हणजे असे मैदान घ्यायचा प्रयत्न तर करतील. त्या गाडा मालकांना किंवा पब्लिकांना आव्हान करतात तुम्ही? पब्लिकला एवढंच आव्हान आहे की जेवढं ट्रॅक जे आखून दिलेलं आहेत त्याच्या साईडचं जे बॅरिकेड आहे त्याला याला जायला रोड जो ठेवलेला आहे त्यांनी तिथूनच जावं आणि कमिटीला सहकार्य करावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी व्यवस्था जी केलेली आहे ती पब्लिकसाठीच केलेली आहे. पब्लिक तुम्हाला दरवर्षी माहिती आहे की इथली गर्दी वाढतच राहते, कमी होत नाही. महाराजांचं मैदान आहे त्यामुळे पब्लिकनं सगळ्यात महत्वाचं सहकार्य करावं. गाडी मालकाला आज 6-7 वाजेपर्यंतच फक्त नोंदीचा विषय आहे, त्यांनी सुद्धा लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि सकाळी 7च्या तिथं यावं. का तर 7ला गट पुकराय चालू करणार आहे आम्ही. पुकराय चालू करणार आहे म्हणल्यानंतर ज्याची चिठ्ठी निघेल तेव्हा ऐकायला येतं पाहिजे. 8ला गट सोडणार आहे. ह्या गोष्टीसाठी होता होईल एवढं 6:30-7 वाजच्या आत मैदानात यावं. म्हणजे इथं 5-10 मिनिटं म्हणजे जी टायमिंग दिली टायमिंगच्या जर बाहेर गेला ती गाडी बाद झाली. एखादा जरी असं झाला की इथं गाडी पुकारली आणि तो जर इथं नसला तरी त्याला पर्याय म्हणून, म्हणजे पर्यायच नाही आमच्याकडे, त्याची गाडी ती पुन्हा घेता येणार नाही. का तर नोंद आपली आदल्या दिवशी बंद आहे. गटबीट आधीच पडलेला असणार. आदल्या म्हणजे दुसऱ्या उद्या सकाळी 7 वाजता आम्ही गट पाडणार आहे. 8 वाजता पहिला फेरा आमचा खाली जाईल. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण सांगतो की बैलाला कुठला त्रास होईल किंवा बैलाला पळायला त्रास होईल असं कोणी करू नका. कसं ते लांब लांबनं बैल आलेली असते ती, आणि हे मैदान 1 नंबर होईल. आणि म्हणजे असं प्रत्येक मैदान व्हावं ही सेवागिरी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.